नमस्कार, आपण पाहतात PCNची एक खास रिपोर्ट। तारीख पे तारीख होत अखेर 1.5 वर्षानंतर चिमुकल्या युगला जिल्हा व सत्र न्यायालयाने न्याय दिलाय। गुरुवारी सकाळी 11च्या सुमारास युगचे अपहरणकर्ते आणि मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे। अपहरण, खंडणी, हत्या आणि पुरावे नष्ट करणे आदी गुन्ह्यांखाली नराधम राजेश दवारे आणि अरविंद सिंग यांना वेगवेगळ्या गुन्ह्याखाली विविध शिक्षेस पात्र ठरविले। न्यायालयीन हे कठोर निर्णय गुन्हेगारांवर जरब बसविण्यास सार्थ ठरावीत अशी इच्छा नागपूरकरांची असेलच। यासोबतच या निर्णयाचे स्वागतही नागपूरकरांसह चांडक कुटुंबियांनी सुद्धा केले असेल। पाहूया एक विशेष रिपोर्ट, काळजाचा तुकडा। नेहमीप्रमाणे मम्मी पप्पांचा लाडका शाळेतून घरी परतला। मुख्य द्वारावर आला तोच त्याला पाठीमागून कोणीतरी आवाज दिला। त्या पाठमोऱ्या आवाजाकडे त्याने वळून पाहिले। तो आवाज देणाराही ओळखीचाच। त्या आवाजाने त्याला सांगितले, तुला तुझ्या पप्पांनी बोलावलं आहे। चिमुकले मन पप्पांना कसे टाळणार होते। क्षणात त्याने होकार देत गार्ड अंकलच्या खुर्चीत आपल्या पाठीवरचा दप्तर तसाच टाकून भुर्र दिशी ओळखीच्या अंकल सोबत पप्पांना भेटण्यासाठी निघाला। पण याच ओळखीच्या अंकलने त्याचा घात केला। त्याने त्या चिमुकल्यास पप्पांना शेवटपर्यंत भेट घालून दिलीच नाही, उलट दिवसभर दुचाकीने फिरवलं। इकडे आपला लाडका परतला का नाही या चिंतेत मम्मी पप्पा धास्तावून होते। मग काय, शोध, इकडे शोध तिकडे शोध, शाळा, मित्र, रस्ती शोधाशोध होऊनही चिमुकला गवसलाच नाही। अखेर पप्पांना आलेल्या एका फोन कॉलने चिमुकल्याचे अपहरण झाल्याचे समजले आणि मम्मी पप्पा चांगलेच हादरले। ही घटना आहे 1 सप्टेंबर 2014 सालातील। हा चिमुकला होता मम्मी पप्पांचा लाडका गोंडस युग। पप्पा डॉक्टर मुकेश चांडक यांचा हा लहानगा आणि तो ओळखीचा आवाज, ओळखीचाच अंकल म्हणजे अपहरणकर्ता, युगचा मारेकरी नराधम राजेश दवारे। लकडगंज परिसरातील छापरूनगर अंतर्गत गुरुवंदना सोसायटीत वास्तव्यास असलेल्या चिमुकल्या युगचे अपहरण झाल्यानंतर शहरात सर्वत्र हाहाकार माजला होता। डॉक्टर चांडक यांनी अपहरणकर्त्यांच्या खंडणीला भीक न घालता कायदेशीर मार्गाचा अवलंब केला होता। मात्र नराधमांनी अत्यंत क्रूरपणे युगची हत्या केली होती। नराधमांची क्रूरता, पोलिसांचे प्रयत्न आणि चांडक कुटुंबियांची हतबलता अशा विदारक वातावरणात मम्मी पप्पांच्या लाडक्याची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली होती। हा सारा प्रकार पुढे आल्यानंतर उपराजधानी पेटून उठली होती। प्रत्येक नागपूरकर चिमुकल्या युगसाठी हडहडत होता, तर दुसरीकडे नराधमांना खेचून मारण्यासही हा समाज तत्पर होता। पोलिसांच्या बेधडक चौकस आणि चोखंदळ कारवाईने युगचा मारेकरी आणि त्याला मदत करणारा त्याचा सहकारी अरविंद सिंग या दोघांनाही जेरबंद करण्यात आले। 21 नोव्हेंबरला या दोन्ही आरोपींविरुद्ध खटला भरण्यात आला, तर 8 जानेवारी 2015 पासून प्रत्यक्ष सुनावणीला सुरुवात झाली। साक्ष, दावे, प्रतिदावे, आरोप प्रत्यारोपात सुनवाईची न्यायालयीन तारीख पे तारीख सुरू असताना तब्बल 1.5 वर्षांनी अखेर दोन्ही नराधमांच्या कृत्यावर बोट ठेवण्यात आले। आरोप सिद्ध झाला। अपहरण, खंडणीची मागणी, हत्या आणि पुरावे नष्ट करणे आदी दोषाखाली दोन्ही आरोपींना गुरुवारी शिक्षेस पात्र ठरविले आणि ही शिक्षा फाशीच्या रूपात समोर आली। मुख्य जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश किशोर सोनवणे यांनी बुधवारी आपला निर्णय राखून ठेवत गुरुवारी म्हणजेच 4 फेब्रुवारीचा दिवस राखून ठेवला होता। नागपूरकरांचेही लक्ष या खटल्याकडे लागून असतानाच अखेर दिवस उजाडताच 11च्या सुमारास न्यायाधीशांनी निर्णय ऐकवला आणि गुरुवारचा दिवस अपहरणकर्त्यांच्या मानगुटीवर बसणारा ठरला। भारतीय दंडविधान अंतर्गत कलम 120 ब आणि 364 ए यानुसार अपहरण आणि खंडणीचा दोष, 320 अंतर्गत हत्या,
301 नुसार पुरावे नष्ट करणे अशा विविध कलमांअंती दोन्ही आरोपी कसूरवार ठरले असून गुरुवारी या खटल्याचा शेवटचा निर्णय ऐकविण्यात आला आणि अखेरचा निर्णय फाशीवर येऊन थांबला। कोर्टाने सेक्शन 364A आणि 302 त्याच्या खाली फाशीची सजा सुनावलेली आहे। 120B क्रिमिनल कॉन्स्पिरसीसाठी लाईफ इम्प्रिझनमेंट आणि 201 IPC साठी 7 वर्षाची सजा कोर्टाने सुनावली। ज्या तरीकेने त्यांनी प्री प्लॅनिंगनी एक इनोसंट चाइल्डची ते हत्या केलेली आहे ते लक्षात धरून त्याच्यात असं वाटत नाही की त्याच्या सुधारण्याची शक्यता आहे आणि अशी समाजामध्ये हे जे भीती पसरलेली आहे की खाली मुलाला अपहरण करून पैसे मागायचे त्याच्यासाठी हे शिक्षा बरोबर आहे। डेफिनेटली ये जो आज का जो फैसला है ये गुनहगारी जगत के लिए एक बहुत बड़ा संदेश है और इसके वजह से ऐसा होगा नहीं, ऐसा अभी आगे से कुछ ना कुछ इसमें लिमिटेशंस आएंगी ऐसा मुझे लगता है। तो ये आज का जो फैसला इससे मैं तो समाधानी हूँ और हर कोई समाधानी होगा ऐसा मुझे लगता है। जी नहीं, काफ़ी समय तो नहीं लगा। जिस हिसाब से न्यायालयीन प्रक्रिया चलती है उस हिसाब से काफ़ी कम समय लगा ऐसा लोग मुझे कहते हैं। लेकिन फिर भी मैं ये चाहूँगा कि ऐसे मामले 3 महीने के अंदर ही अगर सॉल्व कर दी जाए तो डेफिनेटली ये जो सोसाइटी के सॉफ्ट टारगेट है, छोटे जो मासूम बच्चों के साथ में ये जो अत्याचार होता है वो डेफिनेटली इससे रुकेगा ऐसा मुझे लगता है। तो एक सेपरेट सेल इसमें आना चाहिए, एक सेपरेट कोर्ट आना चाहिए जो 3 महीने के अंदर ऐसे लोगों में रिजल्ट आए, ऐसा रहेगा तो डेफिनेटली और उससे ज़्यादा गुन्हेगारी जगत को एक इससे सबक मिलेगा ऐसा मुझे लगता है। अपहरणकर्त्यांवर व गुन्हेगारांवर जरब धाक निर्माण करणारा हा निर्णय असून यातून इतरही गुन्हेगारांचे धाबे नक्कीच दणाणले असतील यात तीळ मात्रही शंका नाही। खऱ्या अर्थाने एक युगला न्याय मिळाला असला तरी याच उपराजधानीतील असे अनेक चिमुकले न्यायाच्या प्रतीक्षेत आजही आहेत। 2000 सालातील सराफा व्यापाऱ्यांचा 1.5 वर्षीय चिमुकला आदित्य, 2000 मध्येच हसमुख ठकराल यांचा मुलगा हरिकृष्ण, 2008 मध्ये आयुर्वेद चिकित्सक डॉक्टर मकरंद ढोमे यांचा 13 वर्षीय स्वानंद आदी चिमुकल्यांचे अपहरण आणि नंतर हत्या, तर 2011 सालात प्रचंड गाजलेला सुरुची मसाल्याचे संचालक प्रशांत कटारिया यांचा 8 वर्षीय चिमुकला कुश, याशिवाय नितीन बोरकर यांचा 12 वर्षीय चिमुकला साहिल उर्फ यश, या सर्व चिमुकल्यांच्या भडभडत्या जखमा नागपूरकरांना सदैव सलणाऱ्या ठरतील। आत्ताच चैतन्य आष्टनकरच्या अपहरणाने नागपूर शहर पुन्हा एकदा हादरले होते, पण सुदैवाने चैतन्य बचावला। तो आपल्या घरी मातापित्यांसह सुखरूप आहे। चैतन्याचे नशीब बलवत्तर असल्याने तो सुदैवाने बचावला आहे। या घटनांमधील दुसरी एक महत्त्वाची बाब म्हणजे या साऱ्या घटनांमध्ये जवळच्याच ओळखीच्याच लोकांचा समावेश आहे। हा सारा प्रकार पाठीत खंजीर खुपसणारा असून विश्वासाची ही हत्या करण्यासारखीच ही बाब होय। काल परवा कायमचे हरवलेले हे चिमुकले मम्मी पप्पांचे लाडके पुन्हा परतणार नाहीत, पण त्यांच्या आठवणी मनात घर करून राहतील। थोडासा दुर्लक्ष अघोर घटना घडवून जाण्यास परिस्थिती निर्माण करते। त्या चिमुकल्यांच्या आठवणीत आप्तस्वकीयांचे डोळे पाणावतील हे खरे आहे, पण या घटना टाळण्यास आपणही जागरूक असणे तेवढेच आवश्यक आहे। एकीकडे न्यायालयाने कठोर निर्णय देऊन गुन्हेगारांवर जरब बसवण्यास मदत केलीच, पण कोवळा जीव हा आपल्या काळजाचा तुकडाच ना, मग त्याची जपणूक आपल्यालाच करावी लागेल। नितीन शेगावकर यांची विशेष रिपोर्ट, NBC न्यूज, नागपूर।